नीलमताई गोऱ्हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नीलमताई, तुमची काय पहिली प्रतिक्रिया? मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या असं स्पष्टपणे सांगितलंय रुपाली चाकणकर यांना। ही अतिशय गंभीर घटना आहे आणि या घटनेची दखल आमच्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी अगोदरच घेतलेली होती आणि त्याच्याचमुळे पोलिसांनी सगळे साक्षी पुरावे जमा करण्याच्या संदर्भात अखेरचं पाऊल अटकेचं उचललं आणि अशा वेळेला अतिशय घनिष्ठ किंवा जिव्हाळ्याचे संबंध असतील एखाद्या आरोपीशी आणि त्याचबरोबर अजून काही त्यांच्या हातात जे सत्तेचं स्थान आहे, महिला आयोग ही खरं समाजसेवेची संधी आहे, परंतु त्याच्या अध्यक्ष म्हणून महिलांवर दबाव येऊ शकतो किंवा त्यांच्याच केसेस महिला आयोगात गेलेल्या असतील तर अशा वेळेला साक्षी पुरावे महिला आयोगाकडे असतील। त्यामुळे या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी शासनाचे प्रमुख म्हणून असे निर्देश दिले असतील तर दिलेले आहेत, तुमच्याकडून माहिती आहे त्यावरून मी माननीय मुख्यमंत्र्यांशी काही शिंदे साहेबांशी अजून बोलले नाहीये, परंतु दिले असतील तर ते योग्य आहेत असं मला वाटतं। कुठली निपक्षपातीपणे होण्यासाठी ज्यांच्या काही ना काही ज्याच्याशी त्याबद्दलचं ज्यांचं संबंध आहे तर त्यांना बाजूला होणं हे क्रमप्राप्त असतं नियमानुसार आणि त्यानुसार माननीय मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे। नाशिकच्या पोलिसांनी आणि इतरांनी सुद्धा याबद्दल पावलं उचलली आहेत, पण मला एक आवाहन करायचं, ज्या महिला पीडित आहेत त्यांना कुठेतरी त्या संदर्भात त्यांची नावं पूर्ण गोपनीय राहतील। हा खचला सुद्धा इन कॅमेरा चालेल जेणेकरून कुठल्याही मीडियामध्ये त्यांचं नाव किंवा फोटो येणार नाही। त्यामुळे त्यांनी तेजस्वी सातपुते यांच्याकडे ज्या एसआयटीच्या प्रमुख आहेत किंवा नाशिकच्या पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे किंवा तर त्यांना ज्यांच्यावर विश्वास वाटेल त्यांच्याकडे जर का संपर्क केला किंवा त्यांची माहिती त्यांनी कळवली तर मला असं वाटतं की आपल्याला सत्यापर्यंत न्याय मिळवून घेणं शक्य होईल। हा विश्वास तुम्ही दिलात हा खूप महत्त्वाचा आहे या सगळ्या महिला पुढे यायच्या असतील तर पण तुम्ही स्वतः कायद्याच्या अभ्यासकात, इतके वर्षांचं तुमचं सामाजिक क्षेत्रातलं काम आहे, उपसभापती आहात तुम्ही, तुम्हाला असं वाटतं की यात रुपाली चाकणकर सह आरोपी त्यांना केलं जाऊ शकतं किंवा केलं पाहिजे? कारण सगळ्याकडनंच ही मागणी होते, म्हणजे तुम्ही एक मार्गदर्शक म्हणून मी तुम्हाला विचारतोय। काय नाही, अमुक एक असा पॅटर्न झालाय मागण्या करायच्या, नार्को करा, सह आरोपी करा, काय हरकत नाही, परंतु ज्या वेळेला साक्षी पुराव्यांमध्ये त्या व्यक्तींचा संबंध दिसेल तर त्यावेळेला नक्कीच पोलीस कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेत असतात असं मला वाटतं आणि त्यामुळे केवळ दबाव तंत्रामुळे न्याय व्यवस्थेला वाकवण्याचा त्याच्यात हस्तक्षेप करण्याचा कोणी प्रयत्न करू नये असं मला वाटतं। त्यामधली बाकीची येणारी चार्जशीट तपास, बाकीचे सीसीटीव्ही जे काही समोर आलेले आहेत, पत्रव्यवहार आहेत, कॉल रेकॉर्ड्स आहेत, याच्यावरून या गोष्टी स्पष्ट होतील असं मला वाटतं। ठीक आहे नीलमताई, धन्यवाद, तुम्ही एनडीटीव्ही मराठीशी बोललात याबद्दल। नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट आवाहन केलंय की तुमची सगळ्यांची नावं गुप्त राहतील, याच्यातल्या पीडित महिलांनी समोर यावं आणि या संदर्भात तक्रार करावी। प्रांजल कुलकर्णी आणि अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत दोन आपले प्रतिनिधी जोडले गेले। तुमच्याकडे काही क्षणांमध्ये येतोय पुढच्या बुलेटिनमध्ये, पाहत राहा एनडीटीव्ही मराठी।